तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी व्हिडिओ थोडा लेट चालू करतोय, पण मला थोडं फोकस राहायचं होतं कारण मला 70 किलोने एक रेप मारायचा होता. ते मारला मी, जसं तुम्ही बघितलं असेल आता. तर म्हणून मी आज बोललो नव्हतो काय सकाळपासून. थोडंसं त्या बेंचचाच विचार करत होतो, कारण की मागच्या वेळेस जाता जाता राहिलेला अर्धा गेलता अर्धा नव्हता राहिला. तर ह्या वेळेस मी काय म्हणजे चान्सेस दिला नाही, डायरेक्ट छातीला ठोकून वरच घेतलं डायरेक्ट. थोडा नीट नव्हता फॉर्म, तरी नेक्स्ट टाइम थोडा नीट फॉर्म सोबत करेल, बघू नेक्स्ट टाइम. तर सध्यासाठी गेलाय. आता करूयात आता आपण दुसरी एक्सरसाइज, जी की होणार आहे इन्क्लाइन डंबल प्रेस. मी पहिला सेट ह्याचा 25 किलोजने करतो. मागच्या वेळेस पण 6वा रेप जाता जाता राहिलेला. आज ट्राय करतो मी 6वा भेटू, बघू किती मिळतात. तर जसं की बघता तुम्ही, मला 6 रेप भेटले, पण एक रेप एक्स्ट्रावर पण एक्स्ट्रा भेटला. आता सेकंड सेट मी 22.5 केजीजने करणार आहे. जोपर्यंत 25 केजीजने मला 7-8 रेप भेटत नाही, तोपर्यंत मी सेकंड सेट 22.5 केजीजनेच करणार आहे. जेव्हा मला 7-8 रेप मिळतील 25 केजीजने, तेव्हा मी सेकंड सेट पण 25 केजीजनेच करेल. तर आता करूया 22.5 केजीजने. तर आता मी जसं की म्हणलं, दुसरा सेट मी 22.5 केजीजने करतो. तर मागच्या वेळेस मला 7 रेप भेटलेले, मागच्या वेळेस 6च भेटलेले. तर आज बघू 7 भेटेल अशी मी अपेक्षा करतो, बघू किती मिळतात. तर जितकं मी एम केलं तर त्यापेक्षा 2 रेप एक्स्ट्रा भेटले. 7 रेप साठी एम केलं तर मी तर आज 9 भेटले, 2 एक्स्ट्रा भेटले. मागच्या वेळेस तर 7 पण नव्हते गेले, त्याच्या मागच्या वेळेस 7 गेले. तर तरी जायची 7 कधी नव्हती जात, पण आज 9 भेटले. तर चांगलं चाललं आज वर्कआउट. आता करूयात आपण दुसरी एक्सरसाइज, जी होणार आहे डंबल फ्लाईज, जी की मी 10 केजीजने करतो. आणि त्यावर एम करेल मी. मागच्या वेळेस 8 भेटलेले, आज सगळे एक्सरसाइज चांगले चाललेत, तर मी अशी अपेक्षा ठेवतो की 9-10 तरी भेटावं, बघू किती मिळतात. तर यावेळेस मला बहुतेक 10 रेप भेटले, 10 का 9 भेटले, पण 1-2 एक्स्ट्राच भेटले. तर करूयात आता आपण दुसरी एक्सरसाइज. तर आता मी लॅटरल रेज करतोय, कारण चेस्टमध्ये शोल्डर एंगेज होतातच. तर
त्याचसोबत एक शोल्डरचा एक्सरसाइज असतो आणि ट्रायसेपचा एक एक्सरसाइज, कारण की ट्रायसेप पण एंगेज होतात. बेंच मारताना जर आपण वर ढकलतो तो ट्रायसेप एंगेज होतात, तर त्यामुळे एक सेट ट्रायसेपचा एक सेट लॅटरल रेसचा. पहिलं मी लॅटरल रेस मारतोय 7.5 kgs. त्यानंतर मला ट्रायसेप पुश डाऊन आणि लॅटरल रेसला मी एम करतो की 10च्या वर रेप्स भेटू. 10च्या वर मिळतातच, पण अजून चांगल्या फॉर्मने आणि कंट्रोलमध्ये भेटू. बघू किती मिळतात. तसे मला 15 भेटतात, पण मी 12च नीट पकडेल, कारण की तितकेच नीट होते. करत आता ट्रायसेप पुश डाऊन. तर आता मी करतो ट्रायसेप पुश डाऊन, आणि ट्रायसेप पुश डाऊन 55 kgs करतो. मागच्या वेळेस मला बहुतेक 8 का 9 भेटलेले. आज पण बघू 8-9 भेटू असा प्रयत्न करेल. बघू किती मिळतात. तर आज मला 9 रेप भेटतात, 1 रेप एक्स्ट्रा मिळतो. आणि मी ट्रायसेप आणि शोल्डरचे एक सेट मारतो, कारण फ्रायडेला मी आर्म्स मारतोच. तर जास्त मारायची गरज नाही. जास्त मारलं तर बॉडी रिकवर होत नाही, बॉडी टाईम नाही भेटत हील व्हायला. मग पण सेम राहतो, वाढत नाही बॉडी. त्यापेक्षा थोडा आराम द्यावा लागतो. कमीच करतो मी, आराम जास्त देतो, म्हणजे बॉडी ग्रो होती चांगलीच. तर बघू आता बॉडी पंप चांगला आला आहे चेस्टचा. आता बहुतेक कोणी नसावं. बघू, जर असेल तर आधी ॲप्स मारू, बघू थोडा वाट बघून. जर नाही बघूयात. तर कुणी नाही तोपर्यंत पटपट पोजेस मारून घेऊ, कारण की चेस्टा पंप खूप चांगला आला आहे. बघूयात आता पोजेस मारून. ॲपसाठी मारतो आता आपण हँगिंग लेग रेजेस. ह्यावर मी एम करेल की 12 ते 13 रॅप भेटू. बघू किती मिळतात आज. जर बॅक खूप जास्त सोर आहे कालच्या वर्कआउटमुळे, बघू किती मिळतात. बहुतेक 12 का 13 रॅप भेटले. मी मधनच विसरून गेलो. तर ह्यासोबत आजच्या बघतोय
आजचा वर्कआउट इथेच संपतोय. फोर आर्म्स पण ट्रेन करायचे होते मला, पण आज खूप जमलोय म्हणून फोर आर्म्स ट्रेन नाही करणार आहे. तर भेटू आता घरी जाऊन नेक्स्ट मीलवर. तर मी म्हणलेलो मी फोर आर्म्स ट्रेन नाही करणार, पण विचार केला की करतोच, कारण की फोर आर्म्स थोडे छोटे आहेत माझे, तर वाढावे म्हणून करावं लागतं. तर पहिलं मी सुपर टाईट ग्रिपने करणार आहे आणि मी 20 kgsने करतो. सुपर टाईट ग्रिप म्हणजे अशीवाली ग्रिप, आणि ह्यानंतर एक अशीवाली ग्रिप असते प्रोनेटेड ग्रिप, ते मी नंतर करेल. पहिलं सुपर टाईट ग्रिपने करतो. यावर मी एम करतो की 10च्या वर रेप्स भेटू, बघू किती होतं. तर मला 14 रप भेटतात, पण आम्ही 12च पकडेल. 12च नीट भेटले, कारण आता करूया प्रोनेटेड ग्रिपने. आणि प्रोनेटेड ग्रिपला मी 5 kgs घेतो, कारण हे थोडी डिफिकल्ट मुवमेंट आहे, तर मला वेट कमीच घ्यावं लागतं. ह्यावर पण मी एम करेल 10च्या वर रप भेटू, बघू किती मिळतात. यावर मला 13च रप भेटतात. मागच्या वेळी पण 12-13च भेटलेले कितीतरी, आज पण तेवढेच मिळतात. ह्यासोबत आजचा वर्कआउट संपतोय फायनली. आणि आजचा वर्कआउट भरपूर मस्त होता. असेच वर्कआउट जायला पाहिजे, पण जात नाहीत. जसं की काल डेडलिफ्ट गेलं नाही, तर आज माझा दिवस होता चेस्टसाठी, तर चेस्टचा वर्कआउट चांगला गेलाय. तर ह्यासोबतच आजचा वर्कआउट संपतोय. भेटूया आता घरी जाऊन नेक्स्ट मीलवर. तर ही आहे आता दिवसाची पहिली मील, जी की होणार आहे. आता सध्यासाठी मी 250 पावशर किमा घेतलाय, आणि हे काल एवढा भात आहे 300 ग्राम, जो मी न शिजवता आधी मेजर करतो आणि मग बनवतो. तो अर्धा आत्ता घेतलाय आणि अर्धा रात्री नंतर खाणार आहे, आणि हे पावशर किमा रात्री त्यासोबत. तर भेटूया आता नेक्स्ट मीलवर. तर ही आहे दिवसाची दुसरी मील, जी की परत चिकन आणि राईसच होणार आहे. मगाशी काढलेला पावशर चिकन किमा आणि अर्धा भात, जो 300 ग्राम बनवलेला मी, त्याचा अर्धा. भेटूया जाता नेक्स्ट मीलवर. तर दिवस मी अंड्यांसोबत संपवतो. ॲक्च्युली मी खातोय अंडे 2 खाऊन झालेत, 5 आहेत. मी थोडा व्हिडिओ एडिट करतो, तर लक्ष नाही दिलेलं मी की मला रेकॉर्ड पण करायचं आहे. तर ही आहे शेवटची मील. 60 अंडे असतात, पण 2 खाल्लेत मी, आणि हे 5 उरलेत. तर ह्यासोबत आपली आजची व्हिडिओ इथंच संपते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Until then, keep pushing.